प्रेक्षक जन हो, नमस्कार. चतुरंग मराठी कार्यक्रमांच्या मालिका या कार्यक्रमात तुमचे स्वागत असो. धडा चौथा, कार्यक्रम पहिला म्हणजे सामाजिक कौशल्ये. तेव्हा चला या कार्यक्रमाची सुरुवात करूया. धडा चौथा, कार्यक्रम पहिला, सामाजिक कौशल्ये. या कार्यक्रमाद्वारे तुम्हाला सामाजिक कौशल्यांची माहिती मिळेल. आदर्श नागरिक कसा असतो हे कळेल. महात्मा गांधीजींवर थोडक्यात माहिती मिळेल. सामाजिक कौशल्ये. आपण समाजात राहतो. समाजात एकत्र राहिल्यामुळे आपल्याला एकमेकांचा आधार मिळतो. आपण एकमेकांना मदत करतो. समूह करून राहणे हा माणसाचा स्वभावच आहे. समूहात आपली जडणघडण होते. समूहात राहताना आपण अनेक नवनव्या गोष्टी शिकतो. यातूनच आपली प्रगती होते. मानवी समाज गतिशील, प्रवाही व सतत बदलणारा आहे. माणसाने माणसाशी माणसासारखे वागणे म्हणजे माणुसकी. जगातील सर्व माणसे समान आहेत. आपापसात भेदभाव, द्वेष आणि मत्सर करायचा नाही. सर्वांनी एकोप्याने राहायला पाहिजे. सारी माणसे ही एकाच ईश्वराची लेकरे आहेत. कोणत्याही आपत्तीच्या वेळी आपत्ग्रस्त लोकांना मदत करण्यासाठी आपण धावून गेले पाहिजे. तहानलेल्यांना पाणी दिले पाहिजे. भुकेलेल्यांना अन्न दिले पाहिजे. जनसेवा हीच ईश्वर सेवा. हीच तर माणुसकी आहे. आदर्श नागरिक कसा असावा? आदर्श नागरिक तोच असतो जो दुसऱ्यांचा विचार करतो, दुसऱ्यांना मदत करतो, स्वावलंबी बनून इतरांचा सहकार करतो, निःस्वार्थ भावनेने सर्वांना आधार देतो. आदर्श नागरिक तोच असतो जो आपण जगावे आणि इतरांनाही जगू द्यावे यावर विश्वास ठेवून आपले जीवन गुण्या गोविंदाने जगतो. असाच एक आदर्श नागरिक म्हणजे महात्मा गांधी. महात्मा गांधी यांचे संपूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी आहे. त्यांचा जन्म 2 ऑक्टोबर 1869 रोजी गुजरात जवळील पोरबंदर येथे झाला. त्यांनी परदेशात वकिलीचा अभ्यास केला. सिंपल लिव्हिंग अँड हाय थिंकिंग म्हणजे
साधे राहणीमान आणि उच्च विचार सरणी. या सुविचाराचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे गांधीजी. या महापुरुषाने स्वदेशी, सत्याग्रह आणि अहिंसा या 3 शस्त्रांच्या जोरावरच इंग्रजांविरुद्ध लढा दिला. त्यांनी सर्वांनाच स्वदेशीचे महत्त्व पटवून दिले. स्वतःच्या कृतीतून त्यांनी त्यागाचे आणि सत्याचे महत्त्व लोकांच्या मनावर बिंबवले. लोकांना उपदेश करण्यापूर्वी ते स्वतः प्रथम त्याचे आचरण करीत. त्यांनी आपल्या नेतृत्वाखाली 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले. भारतीय इतिहासात महात्माजींचे नाव सुवर्णाक्षरात कोरले गेले. म्हणूनच राष्ट्रपिता बापूजी आपल्या कृतीमुळे, युगप्रवर्तक विचारांमुळे, कीर्तीमुळे अजरामर राहतील. महात्मा गांधीजी हे भारताचे राष्ट्रपिता आहेत. ते भारताचे थोर सुपुत्र होते. त्यांनी भारत देशासाठी खूप त्याग केला. 2 ऑक्टोबर हा महात्मा गांधी यांचा जन्मदिवस आहे. म्हणून 2 ऑक्टोबरला त्यांचा जन्मदिवस साजरा करून आपण त्यांना श्रद्धांजली वाहतो. महात्मा गांधीजींचे काही सुविचार वाचूया. स्वतःला शोधण्याचा उत्तम मार्ग म्हणजे स्वतःला इतरांच्या सेवेत झोकून देणे. डोळ्याच्या बदल्यात डोळा संपूर्ण जगाला अंध बनवेल. तुमच्या नम्रपणाने तुम्ही जगाला हादरवू शकता. चांगली व्यक्ती प्रत्येक सजीवाचा मित्र असतो. प्रश्न: तुमचा मित्र किंवा तुमची मैत्रीण संकटात होता किंवा होती. तुम्ही त्याला किंवा तिला कशी मदत केली यावर आधारित सुमारे 150 शब्दांचा एक निबंध लिहा. या कार्यक्रमाच्या शेवटी तुम्हाला सामाजिक कौशल्यांची माहिती मिळाली. आदर्श नागरिक कसा असतो हे कळले. महात्मा गांधीजींवर थोडक्यात माहिती मिळालेली आहे. प्रेक्षक जन हो, आजचा हा कार्यक्रम इथेच संपत आलेला आहे. आमची पुढची भेट होईपर्यंत धन्यवाद. नमस्कार.